यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे आशिष शेलार यांचं अत्यंत एक मोठं विधान आलंय। माहीममध्ये महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का त्यावरून प्रश्न निर्माण झालाय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित ठाकरेंशी संपर्क करणार आहेत। सरवणकरांना विरोध नाही, मात्र महायुती म्हणून समर्थन द्यावं असं शेलारांचं म्हणणं आहे। आपल्याच घरचा मुलगा समर्थन देऊन निवडून आणू असं शेलार म्हणाले। अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं असं वाटतंय असं शेलारांचं मत आहे। मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार या तिघांनाही विनंती करणार आहे, चर्चाही करणार आहे। महायुतीमध्ये कुठलाही मतभेद आणि दरार नाही। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही। अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ, आपण सगळेच त्याला निवडून देऊ। मला असं वाटतं की हा फार मोठ्या स्तरावरचा विषय आहे, कारण राजसाहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडणूक लढतायत असं मला कळलं। आणि ज्यांनी शिंदे साहेबांना पहिल्या दिवसापासून साथ दिली त्या सदा सरवणकरांना तिकीट जाहीर करणं किंवा तिकीट देणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। परंतु या संदर्भातला निर्णय कसा घ्यायचा, काय घ्यायचा हे स्वतः एकनाथ शिंदे साहेब ठरवतात। एकनाथ शिंदे साहेबांना हे सगळे आम्ही अधिकार दिलेले आहेत। तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील। तर मनसेनं माहीममधून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे। अमित ठाकरे 28 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन अमित ठाकरे अर्ज भरणार आहेत। माहीममधून अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे रिंगणात आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। विदर्भ आणि मुंबईतील जागांवरती चर्चा झाली, तसंच जागांची अदलाबदल होऊ शकते का यावरती चर्चा झाल्याचं बाळासाहेब थोरातांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सांगितलं। माझ्यावर एक जबाबदारी टाकली की आपण उद्धवजींना भेटावे आणि त्याचप्रमाणे पवार साहेबांना भेटावे। असं की काही जागा प्रत्येकाला ज्या जागा गेलेल्या आहेत त्यामध्ये काही जागांमध्ये काही बदल होऊ शकतो का, एकमेकाला एक्सचेंज त्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीनं हा एक विचार त्यामध्ये होता। तसा होत असेल तर त्या सर्वांच्या मान्यतेनं ते आम्हाला करायचं आहे। त्या दृष्टीने काही चर्चा ही झालेली आहे। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज दुसरी उमेदवार यादी जाहीर केली। काँग्रेसनं यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते आणि त्यानंतर आज 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती। त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येते। दरम्यान आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवरती उमेदवार जाहीर करण्यात आलेत आणि अर्ज भरण्यासाठी आता 2 दिवस बाकी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार जाहीर करणं बाकी आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या या यादीत एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे। शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आणि यात शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। तसंच शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटानं भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी दिली आहे। तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे। बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपला धक्का मिळालाय। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केज विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। पंकजा मुंडे यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता ठोंबरे यांचा फटका भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना बसणार आहे। 27 वर्षांपासून मुंदडा कुटुंबानं केज राखीव मतदारसंघात घुसखोरी केल्याची टीका ठोंबरे यांनी केली आणि कालच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। जवळजवळ 27.5 वर्ष हे
मुंदडा कुटुंबियांकडेच जवळजवळ इथली सत्ता राहिलेली आहे. नक्कीच याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसाही भाग आहे. तर आज जनता मला असं वाटतं की कंपॅरिझन करते त्यांचा 27.5 वर्षाचा काळ आणि माझा 5 वर्षाचा काळ, आणि याच्यामध्ये कंपॅरिझन करून मला असं वाटतं की त्यांची भावना आमच्याबरोबर राहण्याची जास्त दिसते, आणि म्हणूनच लोक आग्रहास्तव मी ही भूमिका घेतलेली आहे. निवडणुकीमध्ये समोर भलेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आम्ही अनेक निवडणुका जिंकलो आहोत, त्यामुळे समोर कोण प्रतिस्पर्धी आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, असं काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर म्हणालेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये सुरेश भोयर यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कामठी या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर असा सामना बघायला मिळणार आहे. सर्वप्रथम मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी, आदरणीय राहुलजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदार यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागच्या वेळेस मी कामठी विधानसभेमधून निवडणूक लढवली होती. थोड्याफार फरकाने माझा त्या ठिकाणी निवडणूक राहून गेली, परंतु पुन्हा पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणे यांचे पुत्र गयांग पाटणे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांची भेट गयांग पाटणेंनी घेतली. गयांग पाटणे यांना उमेदवारी नाकारत सई ढाके यांना उमेदवारी देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्यामुळे पाटणे कुटुंबियांमध्ये नाराजी आहे. आणि सई ढाके या राष्ट्रवादीतून आयात उमेदवार आहेत. सई ढाके या माजी आमदार प्रकाश ढाके यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश देखील होणार असल्याची माहिती मिळते. यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये आयाराम गयारामांची चांगली चांदी झाली आहे. महायुती असो की महाविकास आघाडी असो, सर्वच प्रमुख पक्षांमध्ये आयारामांना थेट उमेदवारीची लॉटरी लागली आहे. त्यामुळे निष्ठावंतांवरती पुन्हा एकदा सतरंजा उचलण्याची वेळ आली आहे. संदीप नाईक, सुलभा खोडके, अनिल गोटे, निलेश राणे हे नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे पक्षांतराचा. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या नेत्यांनी केवळ पक्षांतरच केलंय असं नाही, तर थेट विधानसभा निवडणुकीचं तिकीटही खिशात घातलंय. विधानसभा निवडणुकीत आयाराम गयारामांना चांगलेच सुगीचे दिवस आलेत. निवडून येणं हेच मिरिट डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते आणि त्यामुळेच राजकीय पक्षांतराला वेग आला. लोकसभेच्या वेळी मविया नेत्यांचा महायुतीकडे ओढा होता. आता नेत्यांचा उलट प्रवास सुरू झाल्याचं चित्र आहे. संदीप नाईकांनी भाजप सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेतली. तोच कित्ता हर्षवर्धन पाटील, समरजित घाडगेंनी गिरवला. इकडे तासगाव, कवठे, महांकाळमधील उमेदवारीसाठी भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं. भाजपचे नेते निलेश राणे यांनी नुकतंच शिवसेनेत प्रवेश करत कुडाळमधून विधानसभेची उमेदवारी मिळवली. कार्यकर्त्यांचं मत एवढंच आहे की 25-25, 30-30 वर्ष ज्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्षाच्या विचाराला पुढे नेलं, त्या कार्यकर्त्याची निवड व्हावी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नाची पराकाष्ठा पूर्ण जीव तोडून काम करू, पण आपला आमदार निवडून आणू. पण उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांची ही यादी इथं संपत नाही. राज्यात डझनावारी नेत्यांनी पक्षांतर करत उमेदवारी मिळवली आहे. काही ठिकाणी तर आयारामांवरून वादही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आगामी काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.